धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज या शाहू स्मारक मध्ये होणारी दुसरी अशासाठी म्हणते की पहिल्या परिषदेला मी ऐकायला होतो, दुसऱ्या परिषदेला मी त्यांच्यावर ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेच्या निमित्तानं सर्वप्रथम मी तथागत बोधिसत्व परमपूज्य सिद्धार्थ गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ सारखे, माता रमाई, जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवी या महामार्गाने वंदन करतो. आणि ज्या महामानवानं आम्हाला हे सगळे मार्ग दाखवले दिले ते प्रज्ञासूर्य भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आज या मंचावर ज्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला असे दोन महान आणि धनतेजी एस संबोधीजी आणि दीक्षित सर यांनी जे तडफदार भाषण केलं त्यामुळं पुन्हा एकदा या सभागृहामध्ये चैतन्य आहे. अनिल म्हणाला होता की जीवन लोक गेलेली आहेत, अनिल लोक गेलेली नाही, लोक पुन्हा आलेली आहेत. धनतेजींच्या वाणीमुळे, धर्माच्या प्रचार आणि प्रसाराची आवड असल्यामुळे एक खुर्ची पुन्हा भरलेली. मंचावर असं नसतं, भक्तेजी, संबोधीजी या समारंभाचे परिषदेचे अध्यक्ष आदरणीय माळी सर, उद्घाटक ॲडव्होकेट पाटील सर, या परिषदेच्या निमित्तानं ज्या आणखी माझ्या एका सहकार्याचा गौरव झाला आणि तो रास्त असा गौरव विश्वास करते अनेक अर्थानं तो रास्त आहे. आणि जे पुरस्कर्ते निवडले गेले ते महाराष्ट्राच्या धुळे, नंदुरबार, अकोला या शहरातून निवडलेले, कारण त्यातले प्राध्यापक सर बहुतेक वेळेअभावी निघून गेले असतील कदाचित, तरी सुद्धा जाता जाता पुरस्प्राप्त एका वक्त्यांनी जी भूमिका मांडायला पाहिजे आणि धम्माविषयी जी भूमिका मांडायला पाहिजे होती ती अतिशय चोखंदळ पद्धतीनं मांडून गेली. त्यामुळं त्या सगळ्या पुरस्कारकर्त्यांचा सुद्धा गौरव ज्या पद्धतीने झाला तो निश्चित कौतुकास्पद. खरं तर या सभागृहामध्ये आमच्या सरगर सरांनी सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना सरगर सरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध धर्माच्या दिशेनं पाहण्याची दृष्टी आजच्या परिषदेत दिली, त्या अनुषंगानं झालेली बाकीची भाषणं आहेत. स्वागताध्यक्ष सर आहेत, या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षताई आहेत. सभागृहामध्ये माझे अनेक ज्येष्ठ असे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये माझ्या सहकारी रूपाताई वैदंडे, बटू भापतेकर आहे, कृष्णात सडोलीकर आहे, तिरबा मामासारखा महेगावच्या कानाकोपऱ्यातनं डोंगर दऱ्यातनं आलेला आहे, त्याला ते अल्पोपार मिळाला नाही, दुसरा सुद्धा अल्पोपार मिळाला नाही तरीही बसलेला आहे. म्हणजे ही या धर्म परिषदेची फलित आहे. मी असं विनोदानं म्हणत नाही, धर्म परिषदेची आवड असलेला हा जो वर्ग आहे, हा वर्ग अनिल मम्माने यांनी आम्हाला नव्या दृष्टीनं चळवळी या कोल्हापूर मध्ये करत असताना मला आठवण आज सकाळी झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या निमित्तानं
1978 साली दोन्ही सभागृहामध्ये ठराव झाला की मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे शैक्षणिक दृष्ट्या अद्वितीय असं कार्य आहे आणि ते मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या कार्यामुळे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं. हे नाव द्यायचं दोन्ही सभागृहामध्ये जाहीर झालं. विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये एकमतानं जाहीर झालं आणि रात्री 12 वाजता औरंगाबादच्या MIT कॉलेजच्या परिसरामध्ये पहिली झोपडी बहुतांची जाहीर आणि तिथून महाराष्ट्र पेटला. आणि महाराष्ट्र अशासाठी पेटला तो की बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तिथे ठेवायचं. आता एका बाजूला एका विद्यापीठाला नाव देण्यानं असं काय होणार होतं, परंतु दुसऱ्या बाजूला कायदा करणाऱ्या सभागृहामध्ये केलेला कायदा केवळ जातीयतेच्या जोरावर मोडला जात असेल, जर का आमची अस्मिताच नाकारली जात असेल तर मात्र आम्हाला जगा किंवा मरा अशा पद्धतीचा लढा द्यावा लागेल. हे तो FY/TYच्या वर्गात शिकतोय, पण मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीत त्याला पाय टाकलेला आहे आणि मग त्याला जेल झालेली आहे, त्याचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे. आईनं सांगितलेलं आहे येताना ही औषधाची चिठ्ठी तुला देतो. तो तरुण येतोय कोल्हापूरच्या शहरामध्ये आणि त्या नामांतराच्या लढ्यात घोषणा देत 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 पुढे जातो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर भाषण करत असताना त्याचा ऊर दाटून येतो आणि बाबासाहेबांच्या प्रति उपकाराची भूमिका तो मांडतो. आणि मग का नाव दिलं जातं हे समस्त त्या आंदोलनकर्त्यांच्या समोर भूमिका मांडतो. प्रशासनाला ही माझी भूमिका कळवा, राज्यपालांना कळवा, मुख्यमंत्र्यांना कळवा, इथल्या समाज कल्याण मंत्र्याला कळवा. या पद्धतीची भूमिका मांडत 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 मोर्चा संपतो आणि मग संध्याकाळी मोर्चाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, कारभारी मंडळी जे आहे, कारभारी चांगल्या अर्थाने म्हणतात, जे कारभार पाहत होते मोर्चाचा, निमंत्रण देत होते, ठरवत होते, ते कारभारी एकत्रित येत आहेत आणि मोर्चा कसा झाला, त्याचं फलित काय झालं, कलेक्टरला कळवलं का नाही कळवलं, ही चर्चा करता करता एक निरोप येतो. एका हॉटेलमध्ये एका दलिताला प्रवेश नाकारलेला, एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारलेला आहे आणि त्याला तिथं चौकात मारहाण करून त्याची धिंड काढलेली आहे. हा निरोप आल्या आल्या हे सगळे कारभारी पुन्हा त्या गावाकडे धाव घेत आहेत. रात्रीचे 10 वाजता आहेत, 11 वाजता आहेत. त्या प्रश्नाचे निर्गत करताना SP ला, कलेक्टरला, सगळ्यांना सांगतायत आणि हे सांगून झाल्यानंतर तो प्रश्न निकाली काढून ज्यावेळी हे पुन्हा त्या ठरलेल्या अड्ड्यावर येत आहेत, अड्ड्यापेक्षा अर्थांना म्हणत नाही, बैठकीच्या ठिकाणी येत आहेत, कारण तक्क्याचा अर्थ अजून आमच्या लोकांना कळला. बळीराजाचं तक्क होतं म्हणून त्याला तक्क्या म्हणतो, तसा अड्डा गैरअर्थानं नाही. तर त्या अड्ड्यावर येऊन चर्चा होते की त्या गावचा प्रश्न, उपप्रश्न आणखीन काय निर्माण होतय का, आणि पुढे सगळं झाल्यानंतर घरी जायची. तो कार्यकर्ता घरी जात असताना त्याचा हात हळूच SP ला, वडापला पैसे द्यायसाठी खिशात जातो आणि त्यावेळी त्याच्या आईनं दिलेल्या औषधाची चिठ्ठी त्याच्या हाताला लागते. तो दिवसभर विसरून गेलेला असतो की माझ्या आईनं हे औषध आणलं. माझी आई पोरगा औषध घेऊन येणार म्हणून वाट बघत असते आणि जातो 11-12 वाजता घरात. तिच्या सोबत त्याला कुत्रीच पाठवायला घरापर्यंत येतात. गरबी कसं दार ओढायची गरजच नाही, पत्र्याचं झाड आहे, सरकवायचं आणि आत जायचं. कलेक्टरला घाम तोडणारा हा आमचा नेता उपाशीपोटी आलेला आहे, त्याला कुत्री पोचवायला घरापर्यंत गेलेला आहे. आईची चिठ्ठी तशीच खिशात आहे. आई समजून जाते आज माझा औषध आणलेलं नाही. आई पुन्हा झोपते, पण त्या कार्यकर्त्या मुलाला ती लाजवत. ही चळवळ या महाराष्ट्रातून देशाला दिशा देणार. धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण या अंगानं सुद्धा समाजाचा अभ्यास, की सामाजिक स्तरावर निर्माण झालेले जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारा कार्यकर्ता, हा कार्यकर्ता विश्वासपात्रतेसारखा असायला पाहिजे. भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये 3 जानेवारी 2018 लाखो आंबेडकरवादी अनुयायी भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये जमलेले आहेत. आणि मग आजच्या या देशातल्या परिस्थितीनं त्या जमलेल्या 20 लाख लोकांच्यावर हल्ला केलेला आहे.
पाण्याची बाटली दिलेली नाही, त्याच्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत, त्याला अर्धवट अडवलेला आहे. अशा वेळी भीमा कोरेगावला 1 जानेवारी 2018 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दिवशी 200 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 20 लाख अनुयायी तिथे जमा झालेले आहेत. आणि या 20 लाख अनुयायांच्यावर हल्ला करण्याचं धाडस ज्या देशामध्ये प्रतिगाम्यांचं होतंय, ज्या धारकऱ्यांचा तुम्ही उल्लेख केला, ते धारकरी याचे सूत्रधार असताना पुन्हा ते सुटलेले आहे. तर सगळा इतिहास नाही मी पुन्हा मांडत. परिस्थिती अशी आहे की त्या नंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला जो द्वेष आहे, त्या द्वेषाला उत्तर द्यायचं म्हणून आपले नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी 3 जानेवारी 2018 महाराष्ट्र बंदचा संदेश दिला. या महाराष्ट्र बंदच्या संदेशामध्ये कोल्हापूरचा उल्लेख केला आपण. बुद्धविहार नाही, निश्चितच करता येईल, पण या कोल्हापूर मध्ये एक चळवळ, ही चळवळ अशी की बाळासाहेब आंबेडकर हे कुठल्या गटाचे, तटाचे, पक्षाचे असं विद्याधर म्हणाला नाही. रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख थोडासा केला, त्यामध्ये काही कोण असं म्हणलं नाही की बाळासाहेब भारिकचे आहेत. अखंड कोल्हापूर जिल्हा चळवळीत उतरला, त्यांनी बनते केली, त्या पक्षाचं नेतृत्व केले. एका बाजूला प्रतिगाम्याने या बिंदू चौकाच्या पलीकडच्या बाजूला महाद्वारावरून हजारो युवकांचा हल्ला आमच्या मोर्चावर झालेला आहे. जमा झालेले भीमसैनिक अस्ताव्यस्त पसरलेले आहेत. आणि मित्रांनो, तरीही तो लढा चालू ठेवलेला आहे. 3 जानेवारी 2018 त्या दिवशी 1860 आंबेडकरवादी अनुयायांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले. त्यातले 45 कार्यकर्ते 43 दिवस जेलमध्ये होते. त्यातला पहिल्या नंबरचा कार्यकर्ता हा विश्वास तरके. म्हणून याच्या नावाने तो पुरस्कार विश्वास एक बुद्धविहार. आम्ही आंबेडकरी चळवळीचं, संघर्षाचं, समाजाला न्याय द्यायचं काम करत असताना धम्माच्या संदर्भात जी खंत आज व्यक्त केली निश्चित मान्य आहे, पण धम्माचं काम करणारा एक वर्ग असा श्रामणेरांच्या धम्म आपण म्हणते जी सांगत आहात, पण या धम्माला जिथं गरज आहे तिथं रस्त्यावर उतरून मदत करण्याची किंवा सहकार्य करण्याची आपली भूमिका पार पाडण्याचं काम आम्ही केले. तिथून 28 किलोमीटरवर पन्हाळ्याच्या ईशान्य बाजूला मसाई पठार आहे. सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी त्या ठिकाणी आहे. अनेक जण बांधव यात्रे तिकडे गेलेले असणार आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्ध कैले का म्हणून आम्ही 20 वर्ष आंदोलन ठेवलं. धम्मलिपी नावाचं पुस्तक देताना मला तो सगळा इतिहास माझा आठवला. या बौद्ध लेण्यांना मुक्त करत असताना प्रतिगाम्यांचा तलवारीचा हल्ला आम्ही झेललेला आहे, जेल भोगलेली आहे. आणि मग 2006 साली 20 वर्षाच्या आंदोलनामध्ये आम्हाला जो अनुभव आला की आम्हाला मुख्य लेण्यापासून 5 किलोमीटर अंतरावर ठेवत होते. तिथले प्रशासन अधिकारी, पोलीस आणि त्याच्या गाड्या कशा पोचायच्या माहित नाही. आम्ही चालत जात होतो डोंगरातनं. 60-70 वर्षाचा आंबेडकरवादी सुद्धा तिथं नेटानं तो डोंगर कडा चढत होता आणि बुद्ध लेण्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा. मसाई देवीच्या देवळाजवळ आम्हाला अडवलं जायचं आणि त्यावेळी शासन आदेश निवासला तर तो 1 किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी असा होता. मग एका दिवशी माझ्या असं लक्षात आलं एका वर्षी, अरे बुद्ध लेणी तर इथून 10 किलोमीटर मला वाटतंय आणि 1 किलोमीटर अंतरावर जर आम्हाला सगळं पोलीस प्रशासन, 500 पोलीस, 4 PI, 25 गाड्या, एवढ्या सगळ्या फौज आणि 2-3 तहसीलदार, एक प्रांत तिथं असायचं का, तर आम्ही त्या लेण्यात जाता कामा नये. बुद्ध जयंतीच्या दिवशी लेणी बघता कामा नये. तिथं काहीतरी प्रतिकारांचा, या जातीयवाद्यांचा आणि आमचा संघर्ष होईल म्हणून तो फौजपाठ असायचा. आणि मग आम्ही बौद्धिक पातळीवर त्या आंदोलनासाठी अनेक पातळीवर अभ्यास करून पुढे उतरलो नाही. मग एके दिवशी प्रांत साहेबाला म्हणालं की इथलं प्रमुख कोण आहे या संरक्षणाचं, तर ते म्हणले की क्षीरसागर मी आहे.
आणि मग त्यांना मी एक विनंती केली की बौद्ध लेणी ज्या ठिकाणी आहेत तिथून 1 किलोमीटर अंतर कुठं होतंय ते थोडं मापून आम्हाला म्हणून आज जिथे लेण्याच्या वरच्या बाजूला पठार चालू होतं तिथपर्यंत 1 किलोमीटर होतं आणि मग त्याच दिवशी जिथं 1 किलोमीटर संपतं तिथं जयंती करायची सुरुवात केली बुद्धांची आणि मग आमच्या सगळ्यांच्या सभा तिथे निघायच्या. हा विद्यार्थी साक्षीदार आहे, मॅडम साक्षीदार आहे, त्याच्यामध्ये भास्कर असायचे, सकाराम बापू असायचे आणि मग विश्वास आम्ही शेकडो कार्यकर्ते सोबतीला दिसायचो आणि त्या काळात 1 किलोमीटर अंतर झालं ते काही वर्ष नानासाहेब नाईक या पुढे काही वर्ष गेल्यानंतर 2006 सालाला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची 2550वी जयंती होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 50 वर्ष झाली होती आणि सगळीकडे जल्लोष होता बुद्ध आणि धम्माचा. घरोघरी गावोगावी जयंत्या होत होत्या बुद्धांच्या आणि परिषदा होत होत्या धम्माच्या आणि या परिषदाच्या निमित्तानं दराडे नावाचे जिल्हाधिकारी कलेक्टर होते इथं. त्याच्याकडे आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून गेलो, प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि त्यांना विचारलं बुद्ध कैदे काम आणि मग जर आज बुद्ध जयंतीच्या दिवशी तिथला बंदी आदेश उठवला नाही, जर आम्हाला प्रवेश दिला नाही आज जायला बुद्ध लेणी पाहायला तर हा कोल्हापूर जिल्हा जोपर्यंत प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत बंद राहील. आम्हाला पहिल्यांदा फटकारलं आणि मग आम्ही पेशंट बाहेर पडलो. कलेक्टर ऑफिसची बेस ती भिंत ओलांडायच्या आत पुन्हा कलेक्टरने आम्हाला बोलवलेलं आहे त्याला आणि त्याच्या सहीचं आजही पत्र माहिती 4 लोकांना परवानगी तेही बनतेही असते आणि मग आम्ही मान्य केलं आम्हाला आमची पूजा करायची. भक्तेजी त्या वर्षी बुद्ध लेणी मुक्त केली आणि आम्ही मसाई पठार थांबवलं कारण तो धम्माचा प्रश्न आलायला सुटलेला होता. आम्ही आमची सामाजिक राजकीय चळवळ पुढे घेऊन पुढे कशासाठी गेलो तर 2005 साली इथं वडंग्याला मातंग समाजाला आग लागली. कशासाठी? स्त्रीचे पैसे दिले नाहीत म्हणून 25 मातंगांची घरं जाळली. इथल्या प्रस्थापितांनी इथल्या जातीयवाद्यांनी ती जाळलेल्या घरांचा हिशेब घ्यायचा होता. छोट मुलगा होता 8 वर्षाचा, तो घर जाळल्यानंतर सायंकाळी 6च्या दरम्यान उसाच्या सरीत जाऊन स्वतःचं घर कसं जळते ते बघत होता आणि पुढे 10 वर्ष त्याला ती आग आठवत होती. ते जळणारं घर ती झोपडी दिसत होती, अस्वस्थ होता. ते आंदोलन पुन्हा सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये जे कार्यकर्ते जे समाज बांधव त्या दिशेनं जात आहेत त्यांनी त्या दिशेने गेले. धम्माचं काम करतायत त्यांनी धम्माच्या पातळीवर केलं पाहिजे. धम्माचं काम करत असताना दीक्षित सरांची माझा परिचय इतका जुना आहे की वर्षभर जरी नाही भेटलो तरी आमच्यातला संवाद मात्र जसा आहे तसा. आणि आम्हाला ही अपेक्षा नाही की चळवळीमध्ये ज्यांना लिहायला वाचायला येते त्यांनी लिहिलं वाचलं पाहिजे. ज्यांना बोलायला भाषण करायला येते त्यांनी स्टेज मिळाल्यावर नव्हे गावोगावी जाऊन ती भूमिका मांडली पाहिजे. नवोदित तरुणांनी त्या मसाई पठारासारखं आंदोलन हाती घेतलं पाहिजे आणि आज जे प्रश्न इतके भयानक आहेत की त्या प्रश्नाची जाणीव त्या प्रश्नाची जाणीव होता होता इथं मंचावर हिंदू राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत 2 जे आदरणीय भंतेजींनीच त्याचा उल्लेख केला पण ना कारण आपण निष्क्रिय. हा प्रश्न इतका गंभीर आहे या देशामधला की याची जाणीव झाल्यानंतर आपण योग्य दिशेनं वाटचाल केली. मग ते कालच्या निवडणुकीचा विषय निघाला आणि स्वप्नीलला आपल्या अँकरिंग मध्ये जातातच सांगितलं की मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही, पुरस्कार करणार म्हणले नाही. ही प्रक्रिया जी आहे राजकीय प्रक्रिया या देशाच्या समाज व्यवस्थेवर हवी झाली. जाती जातीमध्ये संघर्ष वाढलेला धर्माच्या नावानं, वंशाच्या नावानं, पंथाच्या नावानं, पेहराव्याच्या नावानं इथं संघर्ष दररोज वाढायला लागले. आणि अशा वेळी या देशातली एकमेव जमात आहे जी विज्ञानवादी आहे, जी संक्षिप्त होऊन मी आंबेडकरवादी म्हणतो कारण मी असं म्हणालो आम्हाला ज्यांनी हे महामानव दाखवलं ते म्हणजे आम्ही पिढ्यांना शाहूंना नाकारत नाही किंवा शिवाजी महाराजांना कमी म्हणत, पण हे सगळं दाखवलं कोणी आम्हाला? बुद्ध
पण त्याची बरोबर आहे ना, म्हणजे माझी काय असं एवढ्या डोळ्यांचा बुद्ध बाबासाहेबांनी जर आम्हाला दिला असेल तर आम्ही आद्य पुरुष म्हणून आमचा परिवर्तनाचा नेता म्हणून आंबेडकरवादी अशा संज्ञेनं बाहेर पडलो. आणि अशासाठी बाहेर पडलो की तिथला बहुजन जो आहे तो जागा झाला पाहिजे. तिथला जो अन्यायग्रस्त आहे आणि मग त्यामध्ये 50% महिला आल्याच आल्या, त्या महिलांना सोबत घेऊन इथल्या ओबीसी बहुजनांना सोबत घेऊन इथं संघर्ष जो करायचा आहे तो इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी 3.5% लोकांशी आमचा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष करण्याकरता सगळ्यात अगोदर कोण बाहेर पडतं तर हे अनुयायी. सगळ्यात जास्त केसेस कुणावर आहे? या अनुयायी. भीमा कोरेगावला कोण नाराजगी पडलं? अनुयायी. कोण जमतंय चैत्यभूमीला दीक्षाभूमीला? या गोष्टी गृहीत धरून त्यांची झालेली प्रगती, त्यांची विचारधारा जी आहे ही बहुजन मित्रांनी आपल्या समुदायामध्ये पोहोचवली पाहिजे. आणि आमचं म्हणणं असं आहे की निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्वज्ञान हे महात्मा फुलेंना गुरु मानणारं, बुद्धांना गुरु मानणारं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सगळे आदर करतो. आमच्या कुठल्याही जयंतीच्या कार्यक्रमात गेला तर सगळ्या महामानवांचे फोटो असतील. ते अशासाठी की समता प्रस्थापनेची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया आमच्या कार्यकर्त्यांच्या हातून कायमपणे होत आहे. मग अशा वेळी काही विचारवंतांनी आमच्या इथे येऊन पुरस्कार घेतले. दीक्षित सर, काही विचारवंतांनी पुरस्कार घेतले, मोठमोठी पदं भूषवली आणि त्यांनी जाहीर केलं की कोट्यावधी लोक घेऊन मी बुद्ध धर्मात प्रवेश करतो. म्हणजे ही जी घोषणा आहे ती तशीच आहे. आम्ही मात्र बुद्ध धर्मात जमेल त्या पातळीवर आमच्या पद्धतीनं पुढे नेत आहोत. असतील उणिवा दुरुस्त करूया. कारण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या महानिर्वाण दिनानंतर, महापरिनिर्वाणाच्या नंतर दर 100 वर्षाला एक संगीती झाली. ती संगीती अशासाठी आहे की बुद्धाचा धम्म हा परिवर्तनवादी विज्ञानवादी आहे. विज्ञानवादी धम्म याच्यामध्ये परिस्थितीनुसार काही बदल करावे लागतात. 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये बुद्ध अनुयायांच्याकडून, समाज बांधवांच्याकडून जे रीतिरिवाजाच्या निमित्तानं, विज्ञानाच्या कसोटीवर पात्र पडण्याच्या निमित्तानं काही बदल करावे जर लागत असतील तर ते बदल केले पाहिजेत म्हणून संगीनी आखल्या जाते. पहिली संगीनी जी आहे ती राजाश्रयाच्या खाली झाली. 6वी संगीनी सुद्धा राजाश्रयाच्या, अजातशत्रू या राजाच्या आश्रयाखाली दीक्षित सर पहिली संगीती पूर्ण झाली. पण ही पहिली संगीती पूर्ण होत असताना पुढच्या संगीती सुद्धा नेतृत्व या नात्यानं त्या कालखंडातल्या राजाच्या आश्रयाखाली होत आहे आणि त्या आजही कशा झाल्या पाहिजे. धम्म परिषदा या समाज बांधवांनी उभा करत असताना बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायला सांगितलंय. मग शासनकर्ती जमात म्हणजे फक्त बौद्धांची असे नव्हे. बौद्ध विचाराला, आंबेडकरवादी या संविधानवादी विचाराला मानणारा जो आहे त्यांनी शासनकर्ती जमात झाला आणि मग तो राजाश्रय बौद्ध धर्माला दिला. राजाश्रय अशासाठी मी म्हणतो की आजपर्यंत विशाल झाली नाही इथल्या आंबेडकरी चळवळीच्या ताकदीला बघून की जाहीररित्या अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीनं घुसखोरी करायची. पण आज जर का जाहीररित्या मनुस्मृतीचे आणि गीतेचे श्लोक घुसळले जात असतील तर ते श्लोक हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला संघर्ष करावा लागणार. आणि हा संघर्ष करत असताना जर आमची भाषा कळणार नसेल तर म्हणतेजी मी तुम्हाला अभिवचन देतो या मंचावरून, गावामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन करावं लागेल आणि ते केल्याशिवाय आंबेडकरी चळवळीचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता भूमिका कारण लढाया लढत असताना कौशल्यानं लढल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नेहमी काळ्याच्या पद्धतीने आम्ही लढलो. शिंकले राजांनी ती मराठी अशा त्या औरंगजेबाला ताचा घासायला लावलेल्या आहे. मग जर त्या काळातल्या ढाल तलवारीची आणि घोड्यावरची लढाई आता करतो म्हणलं तर ते चालणार आहे का? आता
आता संगणकावरची लढाई आम्हाला करायला पाहिजे, सोशल मीडिया आपल्या हातात पाहिजे, या आमच्या तरुणांना त्या दिशेनं आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आता MPSC UPSCच्या परीक्षा पोरांना द्यायला पुढे केलं पाहिजे. इतिहास तर सांगितलाच पाहिजे, कारण त्याच्या रक्तात ते सरसळला पाहिजे. तर तो पुढे जाऊन आपल्या पूर्वजांच्या वरच्या अन्यायाचा बदला घ्यायसाठी त्या पदाचा बदला येणे की त्या परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करा. आणि म्हणून आपला आजचा तरुण MPSC UPSCच्या दिशेनं पुढे गेला पाहिजे. प्रशासकीय नोकऱ्यामध्ये पुढे जाण्यासाठी शिक्षण आणि संगणकाचा कास धरली पाहिजे. आणि मग आपल्यातला आतला माणूस जिवंत ठेवल्याशिवाय आपल्याला हे सगळं शक्य होणार नाही. म्हणून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म जो आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर आज काय म्हणतोय, याकडे सुद्धा आपण या परिषदेच्या निमित्तानं लक्ष दिलं पाहिजे. आज युक्रेनचं युद्ध चालू आहे, रशियाच्या पुतीनचे अनेक कारस्थानं चालू आहे, जग धगधगायला लागलेलं आहे. गाझापट्टीमध्ये माणसांना जेवण देता येत नाही, औषधं नाकारली जात आहेत. जगाच्या अनेक ठिकाणी या पद्धतीनं आणि आपल्याला इकडे चीनच्या बाजूने होणारे जे आक्रमण आहे हे आपण विसरलोय की काय कळत नाही. राजकीय प्रक्रिये त्याच्यावर चर्चा होत नसल्यामुळं पाकिस्तानला आपण थांबवलंय. सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे जगातल्या सगळ्या हिताच्या समस्या संपल्यासारख्याच आपल्या सरकारला वाटायला लागले. पण नाही बंधूंनो, जगाच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे आणि मूळ प्रश्नांच्या पासून आपल्याला विचलित करण्यासाठी, आपल्या 2 वेळच्या भोजनासाठी, राहण्यासाठी घर पाहिजे, आपल्याला चांगल्या पद्धतीचे जीवन जगता आलं पाहिजे आणि ती देण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. तिकडून लक्ष हटवण्यासाठी या प्रश्नांच्याकडे लक्ष विचलित केलं जातं. पण आदर्श अशी जीवन प्रणाली जी आहे ती तथागत बुद्धांची आहे. आणि मला अतिशय आनंद होतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनिल मामांच्या संकल्पनेतून सर्व क्षेत्रातले माननीय अगदी समोर सुद्धा अगदी आनंदानं आणि नम्रपणे जे विविध क्षेत्रात काम करणारे म्हणजे जाणकार असे सगळेजण शांतपणे बसून ही परिषद अभ्यासतायत. आणि ते अभ्यासत असताना मला उणीव जाणवली आणि ती दुरुस्त करायचं निर्धार आज मंचावर केला. आम्ही लढाया लढलो, 40 वर्ष आंदोलन केलो शासनकर्त्यांच्या विरोधात आणि 40 वर्षाचे जे जिवंत आहेत तेच 75% 90% कार्यकर्ते आजही वाढच मिळाले होते. ओळख्यासारखे मध्ये थांबलेल्या तुमच्या सहकार्याने असेल किंवा अधिक आहे, पण अनिलनं मात्र कौशल्यानं बाल चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्तानं त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातल्या बुद्धी प्रामाण्यवादाला हातावाट करून दिलेली आहे. अनिलच्या निमित्तानं महानिबंध स्पर्धा चालू आहे. निर्मितीचा चित्रपट जर येतोय म्हटला तर आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. माझ्या सोशल मीडियातून काल एक 200 ते 250 ग्रुपवर अनिलनं तो मेसेज टाकला आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो. अनेक डॉक्टर्स, माझे वकील मित्र, चळवळीच्या बाहेरच्या कितीतरी बहुजन समाजातल्या लोकांनी त्याला चांगला अभिप्राय दिला, कौतुक केलेलं आहे. हे वेगळं त्याच्या पिढीमध्ये आपल्या हे रुजवायसाठी काम आणलं. आणि जितके पुरुष आहेत त्यापेक्षा जास्त महिला बोलवली ही खरी समता. म्हणजे केवळ मध्ये मडकं ठेवलं म्हणून समता निर्माण नाही झाली, तर इथं कृतिशील पद्धतीनं एकदा तर आम्ही पुरी विद्यार्थ्यांना मान्य करायला पाहिजे. मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या निमित्तानं दसरा चौकामध्ये सायंकाळची सभा होते. ती सभा घेण्याकरता मी त्यावेळी अध्यक्ष होतो त्या कमिटीचा. आणि विद्यापीठातल्या मॅडम काय ना त्यांचं चेतना सोनकांबळे मॅडमना भाषणाला बोलवलं. 45 पुढारी 45 पुढारी मंचावर बसले आमचे. आणि त्या मॅडमने सांगितलं मी वरच येणार खरं बाबा काय येत नाही. त्या म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही घालताय, तुम्हाला एक महिला मंचावर येता येत नसेल तर कोणता बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही रुजू पाहता,
कृतिशील पद्धतीनं मग आमच्या रूपाताई वैद्यने मॅडम त्याच्याकडे गेल्या, त्या दोघींना आम्ही वरती घेतलं बरोबर. आणि मग तिथून त्यांचं ते मुख्य भाषण जे आहे ते जवळपास 1.25 तासाचं भाषण त्याने समतेवर आणलं. ते काम आम्ही पुन्हा दुरुस्त केलं की जर बघितलं तर महिलांची खंड रंग भरलेली आहे. इकडे आमच्या पुरुष कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले आहेत. मंचावर सुद्धा महिलांना स्थान पुरेसं आहे. धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जरी असलं तर त्याचे संकल्प आणि आहेत आणि त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवला. त्याही पेक्षा मला चांगलं वाटलं का असं की मदत पेटी घेऊन आमचा कार्यकर्ता बदलायचा. समाजाच्या जोरावर या चळवळी चालल्या. मला आमचे नेते बाबासाहेब वडगावकर कायम म्हणायचे, कारण त्यांच्या नेतृत्वात माझी सुरुवात झाली 1989च्या अगोदर 78च्या दरम्यान. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं का तुझ्या नोकरीतले पैसे किती जरी गाठले तर या समाज कामाला पडणार नाही. सामाजिक काम करायचं असेल तर समाजातूनच ते उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आजच्या या परिषदेला पुन्हा एकदा आवाहन करतो, भंतेजींनी व्यक्त केलेली खंत जी आहे ती पेस्ट कुठून आहे. भंतेजींच्या पायातली चप्पल कुठे आहे. भंतेजी पगारावर नाही, भंतेजींना नाही, तर या त्यांची खंत आजच्या निमित्तानं धम्मप्रवासातील एक मोठी अडथळा असलेली बाब आहे. आणि तिकडं आपण सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे. कदाचित नको भाषण द्यायला पण धम्मदान थोडं देऊ, कदाचित नको एखादा मोर्चा आंदोलन काढायला तर त्यासाठी येणार खर्च करणं. आता अलीकडे इव्हेंट मॅनेजमेंट शिवाय मोर्चा आंदोलन सुद्धा आमची ठिकाणं झालेली आहे. कारण तिथे एक निवेदन लिहितो म्हणलं, तू टायपिंग करतो म्हणलं, त्याची झेरॉक्स काढतो म्हणलं आणि मीडियाचा सगळे बांधव आता असतील कदाचित, तर मीडियाकडे सुद्धा द्यायचं झालं तर आम्हाला येणारा तो इव्हेंटचा खर्च आहे तो नको. तो पण भंतेजींच्या विहाराच्या दृष्टीने निश्चितपणे या पुढच्या काळात भंतेजी आज ती दुरुस्ती करून देतो आणि या पुढच्या काळात हा चुका दुरुस्ती करत पुढे चळवळ दिली पाहिजे. चुकावर बोलतच नाही तर वाढत नाही. मी तर अनेक म्हणजे समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना म्हणतो बाबांनो, आपण आपल्या क्षेत्रात आंबेडकरी चळवळीचं योगदान जे आहे ते देऊया. पण साहित्यिक विचारवंत आहे त्याला घडलेल्या आजच्या परिस्थितीतलं लेखन करावं. जो वक्ता आहे त्याला आपली भूमिका मांडावी. जो कार्यकर्ता आहे त्याने त्या भूमिकेवर आंदोलन पुढे चालवावं. जो कलावंत आहे त्यानं वामनदादा कर्डकांसारखी कला पुन्हा एकदा समाजासमोर कशी येईल याचं अवलोकन करून पुन्हा ती मांडणी करावी. आणि जिथं जिथं ज्याला ज्याला जे जे जमते ते करूया. आणि शिक्षा 100 शाखा आहेत असं म्हणालं कोणतरी, निश्चितपणे त्यांच्या 100 शाखा आहेत. आणि मुस्लिम बांधवांच्या सुद्धा अनेक मस्जिदी आहेत. पण एकदा जामा मस्जिदीमधनं आदेश निघाला की देशभरचा मुस्लिम कसा वागतो तशा पद्धतीनं आपलं एकदा झालं पाहिजे. की धर्मगुरूंनी एकदा संदेश दिला त्या त्या परिसरामध्ये त्या समाजानं त्याचं अवलोकन करावं. आणि या आंतरराष्ट्रीय सत्यशोधक धर्म परिषदेच्या निमित्तानं 2-3 सत्य या निमित्तानं पुढं आली. त्याचं आपण पुढच्या काळात म्हणजे बदल करूया. सगळ्याच गोष्टी स्टेजवरून बोलायला पाहिजेत असं नाही, तर त्या बदल करत असताना करणाऱ्या माणसांच्या काही चुका होत्या. म्हणजे आमचे सर बोलून गेले की पायात चप्पल गाठली की थर्ड स्टेज आहे. तर मला आठवतंय मी एका जलदार विधीला गेलो होतो. 10 वाजून गेले, 11 वाजले आणि त्या स्मशानभूमीमध्ये, कारण आपल्यासारखे बौद्धांसाठी स्वतंत्र अजून कुठं नाही असलं तर भूमी छोटीशी कडे गावात फरशी काढली होती. 10 वाजून गेले, 11 वाजले, वेळ झाला होता, पाहुणे यायचे होते म्हणून. आणि 11 वाजता तळपायात चटके बसायला आणि आमच्या विधिकारानं त्यांनी सांगितलं विधीला सुरुवात करताय, डोक्यावरच्या टोप्या काढा, पायातलं चप्पल बाजूला. आम्ही आक्षेप घेतला आणि म्हणालो की बुद्ध धर्मामध्ये आत्मक्लेश कुठेही लिहिलेला नाही. बाबासाहेबांनी सुद्धा आम्हाला आत्मक्लेश सांगितलेला नाही. मग तुम्ही चप्पल बाजूला करून जो स्वतःच्या शरीराला त्रास देताय तो बुद्धाच्या कुठल्या आचरणात बसतो ते तेवढं सांग. चप्पल खरं म्हणून सांगितलं, डोकीवर तो रुमाल घ्या, तळप तळून या ह्याच्यातलं 42 डिग्री सेंटीग्रेड त्यातला एखादा पडला असता तर त्याच्यासाठी जलदार नव्यानं घ्यावा. आणि म्हणून विज्ञानवादी धर्म घेऊन पुढे जाऊया. समाजाला काही वेळा त्यासाठी विरोध करावा लागेल, काही वेळा त्याशिवाय बदल हे होत नाहीत आणि त्यामुळं आपण
पुढे जाऊया. निश्चितपणे अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवलेला आहे आणि या राबवलेल्या उपक्रमामध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून सन्मानार्थ तुम्ही बोलवलं. कारण आमच्याकडे कसं आहे, आता बाबासाहेबांची जयंती घालताना तो राजकारणात आहे, त्याला घ्यायचा नाही अशी एक प्रक्रिया आहे. पण त्यांचा अण्णांनी दादाचा गुलाम मात्र तिथे चालतो, कारण त्याला वर्गणी दिलेली असते. पण आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता त्यांना त्याच्यावर त्यांना भाषण द्यायचं नसते. हे होता कामा नये, तुम्ही करून दाखवलं. चळवळीसाठी राजकीय कार्यकर्ता म्हणून जे सन्मानित केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. या सगळ्या धम्म परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष राबवावा, सत्ता मिळायला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. त्या दिशेनं वाटचाल करणं हे गैर नाही आणि त्या दृष्टीनं पुन्हा एकदा ज्या वादातीत गोष्टी आहेत त्या बोलू. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, अनिलने ज्या 2 नावं तयार केलेल्या आहेत तर मी 2 नावावर पाय ठेवून चालत नाही. जिथं आहे तिथं मी विचारांचा पक्का आहे. पूर्ण आंबेडकरवादी म्हणून मी माझं काम करत आहे. या करत राहणार. जय हिंद, जय विद्या, जय भारत. धन्यवाद सर. आधीच सभा पूर्ण चौथे पटके